Hare Nama Hare Nama eva kevalam Kalo nasteva 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 gatiranyata. आज आपण पाहत आहोत श्लोक नंबर 27. आजच्या श्लोकामध्ये भगवान काय उपदेश देत आहेत ते आपण पाहूया. श्लोक नंबर 27. प्रकृते हे क्रियमाणा, रिपीट करायचं तर रिपीट करू शकता. प्रकृते हे क्रियमाण, सॉरी, यस बोला मग. प्रकृते हे क्रियमाणानि गुणै कर्माणि सर्वशः गुणै कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा अहंकार विमूढात्मा कर्ताहम् इति मन्यते. कर्ताहम् इति मन्यते. पूर्ण श्लोक एकदा म्हणतो. प्रकृते हे क्रियमाणा गुणै कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहम् इति मन्यते. आजच्या श्लोक मध्ये भगवान काय म्हणतात, नित्य अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला आत्मा स्वतःलाच कर्माचा कर्ता समजतो, पण वास्तविकपणे प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे कर्मे केली जातात. इथे आजच्या श्लोक मध्ये भगवान काय म्हणत आहे की अहंकाराने म्हणजे मिथ्या अहंकाराने तो मोहित होतो एक जीवात्माने. त्याला असं वाटतं सगळं काही मीच करत आहे, पण वास्तविक रूपे प्रकृतीचे 3 गुण, हे 3 गुण आपल्याला माहिती आहे, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, हे सगळे कार्य करत आहेत. तर इथे असं जर म्हणू शकतो आपण की भगवान आपला जो मिथ्य अहंकार आहे तो आपला हे त्याला हे करत आहेत की तू काही करत नाही. सगळ्यात असं लोकांना वाटतं मी हे घर बनवलं, मी एवढं मोठं बिझनेस उभा केला, मी हे केलं, मी ते केलं, पण ऍक्च्युली हे प्रकृतीचे 3 गुणच त्याच्याकडून हे सगळं करून घेत आहेत. आपण इथे तात्पर्य वाचूया. इथे तात्पर्य शेतोपाध्याय एकाच पातळीवर कार्य करणारे एक कृष्ण भावना भावित मनुष्य आणि दुसरा भौतिक भावनेने प्रभावित झालेला मनुष्य, असे दोघेही वरकरणी एकाच स्तरावर असल्यासारखे दिसतात, परंतु त्याच्या आपापल्या स्थितीमध्ये बराच भेद आहे. तर जसं आपण बरेच वेळेस हे उदाहरण पाहिलं की भौतिक रूपे असं वाटेल की एक जो भक्त आहे आणि एक जो अभक्त आहे तो एक म्हणजे एक बरोबर सारखे एक स्तरावर दिसतात, पण तसं नाहीये. भौतिक भावनायुक्त मनुष्याचा मिथ्या अहंकाराच्या प्रभावामुळे दृढ विश्वास असतो की आपणच सर्व गोष्टींचे करता आहोत. इथे जो एक अभक्त आहे किंवा जो भौतिक भावनेमध्ये आहे त्याला असं वाटतं सगळं काय मी करत आहे, मी एवढा मोठा घर उभं केलं, बिझनेस उभा केला, पोरांना मी सांभाळतो, त्यांचं शिक्षण केलं, तर त्याला असं वाटतं सगळं काही हे सगळं म्हणजे मी करत आहे. तर त्याची जी कृष्ण तर त्याची जी विचार आहे तो असं असतो, त्याला असं वाटतं की सगळं काही मी करत आहे. त्याला माहित नसते की शरीराची यंत्रणा ही भगवंताच्या अध्यक्षतेखाली कार्य करत असते. तर जे पण आपलं इव्हन आपलं जे शरीर आहे ते पण भगवंताच्या अध्यक्षतेखालीच आहे आणि त्याच्यामुळे ते कार्य करत आहे.
तसेच शेवटी तो कृष्णांच्याच नियंत्रणाखाली कार्य करत आहे. तर ते इव्हन त्याचं शरीर पण त्या भगवंताच्या नियंत्रणाखाली आहे. तर तो स्वतः पण तो भगवंताच्या नियंत्रणाखाली आहे. म्हणजे भगवंताची इच्छा असते तर ते काही सगळं होतं, नाही तर काहीही होत नाही. जसं म्हणतो ना की त्याच्या इच्छेशिवाय एक पान पण हलत नाही भगवंताच्या इच्छेशिवाय, तसं आहे. पण असं एक जो भौतिक अं, भावनेवाला व्यक्ती आहे त्याला असं वाटतं सगळं काय मी करत आहे. नित्य अहंकाराने युक्त असलेला मनुष्य प्रत्येक गोष्ट स्वतंत्रपणे करण्याचे सारे श्रेय स्वतःकडे घेत असतो. त्याला असं वाटतं की जे पण काही जीवनामध्ये होतं सगळं ते मी करत आहे. हे झालं, मी बघा किती हे केलं, हे बघा मी हे किती चांगलं काम करतो. आणि हेच त्या अज्ञानाचे लक्षण आहे. आणि हे तेच इथे शास्त्र म्हणतात की हे अज्ञानाचे लक्षण आहे. कारण तो काही करत नाही. त्याला माहित नसते की हे स्थूल आणि सूक्ष्म शरीर म्हणजे भगवंताच्या आज्ञेनुसार कार्य करणारी प्रकृतीची निर्मिती आहे. तर इथलं सूक्ष्म शरीर असू दे किंवा स्थूल शरीर असू दे, हे सगळं भगवंताच्या आज्ञेनुसारच चालत आहे. यास्तव त्याने आपली शारीरिक आणि मानसिक कार्य कृष्ण भावनेमध्ये श्रीकृष्णांच्या सेवेसाठी संलग्न करणे अत्य आवश्यक आहे. आणि म्हणून जे जी पण कार्य आहे, कार्य पण दोन पातळीवर असते, शारीरिक आणि मानसिक. एक व्यक्ती फक्त शरीर म्हणजे फिजिकली काम करत, शारीरिक काम करत, पण त्याचं मन तिथे नाही. आणि दुसरं म्हणजे एक व्यक्ती जो आहे तो मानसिक रूपे पण काम करत आहे. तर इथे शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळीवर त्याला ते कार्य भगवान श्रीकृष्णासाठी त्यांनी करायचे आहे. अज्ञानी मनुष्य विसरतो की पुरुषोत्तम श्री भगवान हे ऋषिकेश किंवा इंद्रियाचे स्वामी जाणले जातात. तर भगवानचं एक नाव आहे ऋषिकेश, आपल्याला माहित आहे. भगवंताला ऋषिकेश म्हणतात. तर ऋषिक म्हणजे काय? ऋषिक म्हणजे इंद्रिय आणि ईश म्हणजे त्यांचे ईश्वर. तर आपले इंद्रियांचे जे ईश्वर आहे ते भगवान श्री कृष्ण आहेत. ऋषिकेश एक चांगला श्लोक आहे ना, तर काय, ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्ती उच्चते. म्हणजे ऋषिक म्हणजे आपले जे इंद्रिय आहेत त्यांनी ऋषिकेश जे भगवान कृष्ण आहे त्यांची सेवा म्हणजे भक्ती. भक्ती म्हणजे काही लोकांना वाटतं फक्त बसून राहणे, डोळे बंद करून आपलं ध्यान करणे, तसं नाही. भक्ती म्हणजे काहीतरी कार्य. म्हणून इंग्लिशमध्ये जर आपण पाहिलं भक्तीचं जेव्हा आपण डेफिनेशन किंवा त्याचा जो अर्थ लावतो तो पण म्हणजे डिव्होशनल सर्व्हिस. सर्व्हिस म्हणजे काहीतरी सेवा. आता प्रेम म्हणजे फक्त आपण हे म्हणू शकत नाही मी तुला प्रेम करतो, मी तुला प्रेम करतो. काय त्याला काहीतरी ते कार्य पण करावं लागेल, सेवा करायची. जसं बायको आहे, ती बायको नवऱ्याची सेवा करते. त्याच्यासाठी सकाळपासून ते त्याचं टिफिन, नाश्ता, त्याचं सगळं काही ती करत असते. आणि तेच जो नवरा आहे तो बायकोसाठी, पोरांसाठी ऑफिसमध्ये काम करणे, व्हॉट एव्हर ही इज डुईंग, तो करत राहतो. तर फक्त तो बोलला की आय लव्ह यू आणि काही काम केलं नाही, बोला मी बोललो ना तुला आय लव्ह, बस झालं. तर तसं नाही. म्हणजे इट हॅज टू बी सम फिजिकल ऍक्टिव्हिटी ऑल्सो. त्याच्यासाठी काहीतरी एक. तसंच भक्ती म्हणजे नुसतं बसून राहणे, डोळे बंद करून राहणं, काहीतरी कार्य पण करावं लागतं. मंदिरात जाणे किंवा भगवंताचे दर्शन करणे डोळ्याने किंवा कानाने, श्रीमद भगवद्गीता भागवतमचं श्रवण करणे, हाताने भगवानचं जे मंदिर आहे त्याला साफ करणं. तर प्रत्येक आपली जी इंद्रिय आहे, डोळे, नाक, कान, हात, पाय, सगळं आपण हे भगवंताच्या सेवेमध्ये वापरू शकतो. तर ते शारीरिक स्तरावरती आणि मानसिक स्तरावरती पण भगवंतासाठी केलं पाहिजे. आपल्या इंद्रिय तृप्तीकरिता असा मनुष्याने दीर्घकाळ इंद्रियांचा दुरुपयोग केलेला असल्यामुळे तो अज्ञानी मनुष्य वास्तविकपणे नित्य अहंकाराने मोहित झालेला असतो. तर आता मनुष्य असं का वागतो तो? असं
अज्ञानीसारखे का वागतो? कारण इथे ते सांगत आहेत प्रभुपाद की दीर्घकाळपर्यंत म्हणजे कितीतरी जन्मांपासून, कितीतरी वर्षापासून नाही, कितीतरी लाखो लाखो जन्मांपासून आपण ह्या इंद्रियांचा दुरुपयोग करत आहोत. सगळं स्वतःसाठी आपण वापरत आलेलो आहोत. सगळं आपल्या इंद्रिय भोगसाठी वापरतात. त्याच्यामुळे तो असा या मिथ्या अहंकारात तो मोहित होतो. आणि याच मिथ्या अहंकारामुळे त्याला भगवान श्रीकृष्णांशी असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधाचे विस्मरण होते. तर आता जेव्हा तो व्यक्ती मोहित होऊन जेव्हा स्वतःची सेवा करतो, तेव्हा त्याला त्याचं आणि भगवंतांचं एक नातं आहे, एक रिलेशन आहे, तो विसरून जातो. आपलं भगवंताशी काय नातं आहे? आपलं आहे जीवेर स्वरूप आहे कृष्णार नित्य दास. म्हणजे जीवचं खरं स्वरूप काय आहे? तो भगवान कृष्णाचा दास आहे. तर ते त्याचं खरं स्वरूप आहे. आणि हे जेव्हा तो विसरून जातो तेव्हा मग तो स्वतःच इंद्रिय तृप्तीसाठी कार्य करतो. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, म्हणजे मी बोलता अहम आणि ममेती. अहम म्हणजे मी आणि ममेती म्हणजे माझ्यासाठी, माझी बायको, माझा बंगला, माझी पोरं, माझी गाडी. तर ते अहम आणि ममेती या भानगडीत तो फसतो आणि तो त्याच्यामध्येच पडून राहतो आणि कधी या चक्रातून तो कधी बाहेर पडू शकत नाही. तर इथे आजच्या श्लोकमध्ये हे सांगत आहे की एक व्यक्ती जो बऱ्याच काळ इंद्रिय तृप्ती करत आलेला आहे, तो आपलं भगवंताशी नातं विसरून गेलेला आहे. आणि त्याच्यामुळे काय झालंय की त्याला म्हणजे विसर पडलेला आहे, त्याचं काय नातं आहे, आणि तो मोहित झाला. आणि मोहित झाल्यामुळे त्याला असं वाटतं सगळं काय मी करत आहे, पण तसं नाहीये. हे सगळं कोण करत आहे? हे आपले जे प्रकृतीचे 3 गुण आहेत, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, हे करत आहेत. तर इथे असं याच्या श्लोकमध्ये हे सांगितलेलं आहे इथे. तर पुढचा श्लोक पाहूया आपण. पुढचा श्लोक नंबर 28. तत्त्ववित्तो महाबाहो का रिपीट करू शकता? तत्त्ववित्तु महाबाहो गुण कर्म विभागयोः गुण कर्म विभागयोः तत्त्ववित्तो महाबाहो गुण कर्म विभागयोः तत्त्ववित्तु महाबाहो गुण कर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. इति मत्वा न सज्जते. पूर्ण श्लोक एकदा म्हणतो. तत्त्ववित्तो महाबाहो गुण कर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. तर इथे आता काय सांगितलं आहे पुढच्या श्लोक मध्ये? इथे भगवान काय म्हणतात? हे महाबाहू अर्जुन, तत्ववित्तो महाबाहू म्हणजे हे अर्जुना, महाबाहू हे अर्जुनाला संबोधित करतात भगवान श्री. हे महाबाहू अर्जुन, ज्याला परम सत्याचे ज्ञान आहे, तो इंद्रियामध्ये किंवा इंद्रिय तृप्तीमध्ये रममाण होत नाही, कारण तो भक्तिपूर्ण कर्म आणि सकाम कर्म यांच्यातील भेद उत्तम प्रकारे जाणतो. गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. तर हे अर्जुना, ज्याला परम सत्याचे ज्ञान आहे, तो इंद्रियांमध्ये किंवा इंद्रिय तृप्तीमध्ये या कशामध्येही तो रममाण होत नाही, कारण भक्तिपूर्ण कर्म आणि सकाम कर्म यांच्यातील भेद तो उत्तम प्रकारे समजतो. आता भक्तिपूर्ण कर्म म्हणजे काय आणि सकाम कर्म म्हणजे काय ते आपण पाहूया. तर सकाम कर्म म्हणजे एक कर्म म्हणजे काय, कोणी सांगू शकतं मला? आणि बडी पहिलं तर कर्म म्हणजे काय ते आपण बघूया.
हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण माताजी. कर्म म्हणजे कुठलंही काम आपण जे करतो. हरे कृष्ण. हा, येस येस, थँक्यू हेमंगिरी माताजी. ओके, थँक्यू प्रतिभा माताजी. ओके, तर आता हा मी सांगतो. तर ऍक्च्युली कर्म म्हणजे जे शास्त्रामध्ये जे सांगितलं आहे ते आहे कर्म. जे शास्त्रामध्ये सांगितलं आहे की आपण पुरं वेदानुसार म्हणजे हे केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, त्याला कर्म म्हणतात. आणि विकर्म म्हणजे जे शास्त्रामध्ये सांगितलं तुम्ही हे करू नका, जसं वाईट कर्म आहे त्याला विकर्म म्हणतात. तर हे झालं विकर्म. तर कर्म म्हणजे जे शास्त्रामध्ये सांगितलं आहे, म्हणजे कर्म म्हणजे आजकाल लोकांना जे कन्सेप्ट त्यांना असं वाटतं की बोलतात ना, कर्म ही पूजा आहे. म्हणजे माझं वर्क, जे माझं काम आहे, वर्क इज वर्शिप. म्हणजे मी जे ऑफिसला जातो ते पण जे आहे ते माझी पूजा आहे, तेच माझं कर्म आहे. पण तसं नाहीये. जसं आपण जर पाहिलं तर जसा जो मृगारी होता, आपल्याला माहिती त्याची स्टोरी, तो एक शिकारी होता आणि आपल्या बायको पोरांचं भरण पोषण करण्यासाठी तो शिकार करत होता. तर त्याला हे वाटायचं हे माझं कर्म आहे, पण ते तसं नाही आहे. म्हणजे कोणी काही म्हणजे वाईट कर्म करेल, लूटपाट करेल, चोरी करेल, त्याला वाटेल हे कर्म आहे, पण तसं नाही. कर्म म्हणजे जे शास्त्रामध्ये सांगितलं आहे त्याचीच कर्म. तर आता हे झालं कर्म. आता सकाम कर्म म्हणजे सकाम कर्म म्हणजे तेच कर्म, पण त्याची फळची इच्छा आपलं जेव्हा होते, की आता समजा मी एक जसं काही एक शास्त्रामध्ये सांगितलं आहे, जसं एक यज्ञ करायला, जसं पुत्र कामेष्टी यज्ञ, त्याच्यामध्ये त्याला इच्छा आहे की मला पुत्र प्राप्त झाला पाहिजे. असं वेगवेगळे बरेचसे प्रकारचे चांगल्या आपल्या तब्येतीसाठी यज्ञ आहे किंवा सुंदरतेसाठी यज्ञ आहे, सुंदर पत्नी प्राप्त होणं. तर तेव्हा जेव्हा त्याला इच्छा असते की मला हे फळ याचं मला भेटलं पाहिजे, तेव्हा त्याला सकाम कर्म, तो कर्म करत आहे तो, नो डाऊट, पण त्याला त्याची इच्छा आहे की मला ह्याचं फळ भेटलं पाहिजे. आणि निष्काम कर्म म्हणजे तो कर्म करत आहे पण त्याला काही फळची इच्छा नाही. आणि आपण जर आठवलं तर दुसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहिलं होतं की भगवान म्हणत आहे तू फक्त कर्म कर, पण कर्मच्या फळाची इच्छा करू नको. काय श्लोक होता, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूत मा ते संगोस्तु अकर्मणी. ते आपला श्लोक आठवत असेल, तो खूप फेमस श्लोक आहे. तर भगवान तेच सांगतात, तू कर्म कर. आता अर्जुन, त्याला असं वाटत होतं की मी हे जे युद्ध आहे, जे कर्म आहे माझं, तो क्षत्रिय आहे तर त्याचं युद्ध करणं त्याचं कर्म आहे. तर जर मी युद्ध केलं तर त्याची फळची त्याला अपेक्षा होती की आता मी जर युद्ध केलं तर माझे आजोबा मारले जातील, माझे गुरु मारले जातील, सगळे ह्यांचं जे पाप आहे ते मला लागेल. तर ते फळ, त्याच्या हेतू जो आहे त्याला असं वाटत आहे की मी हेतू आहे आणि हे फळ मला भेटणार आहे. तर त्यामुळे तो युद्ध करत नव्हता. पण भगवान त्याला काय सांगतात, नाही, तू निष्काम कर्म कर, तू फक्त कर्म करत राहा आणि त्याचं काय फळ भेटेल त्याची इच्छा कर. जसं एक आपण तेव्हा पण उदाहरण पाहिलं होतं की जसं आपण ऑफिसला जातो तर आपल्याला आपण खूप मेहनत करतो दिवस रात्र. आपण बघतो काही लोक ओव्हर टाइम करतात आणि खूप मेहनत करतात. का? कारण मंथ एंडला त्यांच्या अकाउंट मध्ये पैसे जमा होणार आहेत. तर तो जो एक हेतू आहे, त्या हेतूने ते फळ जी इच्छा आहे त्याने काम करतात. पण इथे भगवान काय सांगत आहे, तुम्ही फक्त ऑफिसला जा आणि सॅलरीची तुम्ही हे इच्छा धरू नका.
तर त्याला म्हणतात निष्काम कर्म. तर एक कर्म, सकाम कर्म आणि निष्काम कर्म. आणि त्याच्या पुढे आता इथे भगवान सांगत आहे भक्तिपूर्ण कर्म. आता भक्तिपूर्ण कर्म म्हणजे काय? भक्ती कर्म पूर्ण म्हणजे इवन जे अर्जुन जेव्हा सर्व भगवद्गीता समजली त्याने, तेव्हा त्यांनी जे युद्ध केलं, म्हणजे युद्ध हे एक घोर कृत्य आहे. म्हणजे कोणाला मारणे, आपल्या आप्तेष्टांना मारणे, आपले जे नातेवाईक आहेत त्यांना मारणे, ते एक घोर कृत्य आहे. पण त्यांनी भगवंताच्या प्रसन्नतेसाठी जेव्हा ते केलं, ती पण भक्ती झाली. तर त्याला आपलं जे म्हणजे जे कर्म आहे त्याला भगवंताच्या प्रसन्नतेसाठी आहे. आपण जे पण आता जसं आपण एक साधी गोष्ट, आपण जेवतो, पण एक जो अभक्त आहे तो स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी करतो. पण जो भक्त आहे तो भगवंताला पहिला भोग लावतो. हे भगवंता पहिला तू खा, त्याच्यानंतर मग त्यावर जो प्रसाद होतो त्याच्यानंतर तो त्याला ग्रहण करतो. तो भगवंताच्या प्रसन्नतेसाठी. समजा त्याला एक अभक्ताला पण एक पिझ्झा खायची इच्छा आहे आणि एक भक्ताला पण पिझ्झा खायची इच्छा आहे. पण हा अभक्त जो आहे तो फक्त आपल्या इच्छेसाठी करत आहे. आणि जो भक्त आहे तो भगवंताच्या, चला पहिलं मी भगवंताला आज मी पिझ्झा भोग लावतो, किंवा आज भगवंताला मी वेगवेगळ्या प्रकारचे 56 भोग, हे काहीतरी व्हेरायटी बनवून बनवून तो भगवंताच्या तर ते काहीही कर्म जे तुम्ही भगवंताच्या प्रसन्न, जसं अर्जुनाने युद्ध केलं, आपल्या आप्तेष्टांना मारलं, ती पण भक्तीपूर्ण कर्म. तर हे भगवान काय सांगत आहे की ज्याला परमसत्याचे ज्ञान आहे तो इंद्रियांमध्ये आणि इंद्रिय तृप्तीमध्ये. तर इंद्रियांमध्ये पण तो रममाण होत नाही, इंद्रिय तृप्तीसाठी ते तसं जे कार्य आहे त्याच्यामध्ये पण नाही. कारण त्याला भक्तिपूर्ण काम आणि सकाम कर्म याचा भेद त्याला उत्तम प्रकारे समजला. आपल्याला पहिलं कर्म काय, निष्काम कर्म काय, सकाम कर्म काय, भक्तिपूर्ण कर्म काय, हे आपल्याला फरक आपल्याला समजलं पाहिजे. हे भगवान इथे हे सांगत आहे. इकडे आपण खूप चांगला श्लोक आहे. तर इथे जर आपण पाहिला तर इथे प्रभुपादजी इथे तात्पर्यामध्ये सांगत आहे, खूप चांगला आहे. मी वाचतो इथे. ते सांगतात भगवान, परमसत्याचे ज्ञान असणारा मनुष्य प्राकृतिक संगतीमुळे होणाऱ्या आपल्या विचित्र अवस्थेला जाणतो. आता इथे जर पाहिलं आपण तर एक मागच्या श्लोकमध्ये एक जो अभक्त आहे त्याचं डिस्क्रिप्शन पाहिलं. आता ह्या श्लोकमध्ये एक जो भक्त आहे त्याचं डिस्क्रिप्शन आपल्याला भगवान सांगत आहे. परम सत्याचं जे ज्ञान असणारा मनुष्य, त्याला माहिती आहे की या प्राकृतिक संगतीमुळे जे गुण आहेत आपले सत्वगुण त्याच्यामुळे मी या अवस्थेमध्ये आहे. जे काय आहे आपलं चांगलं वाईट जे काय आहे हे या त्या संगतीमुळे. तू जाणतो की आपण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांचे अंश आहोत. त्याला हे पण माहिती असतं की मी कोण आहे. त्याला माहिती आहे मी भगवंताचा अंश आहे. त्याला तुझं स्वरूप माहिती असतं आणि मी त्यांचा दास आहे हे पण त्याला माहिती आहे. आणि आपले स्थान भौतिक सृष्टीमध्ये असू नये. आणि त्याला हे माहिती आहे की जी भौतिक सृष्टी आहे, मर्त्य लोक म्हणतो आपण, ह्याच्यामध्ये मला नाही राहायचं. हे म्हणजे प्रकृतीच्या संघामुळे मी इथे आलो आहे हे त्याला माहिती असतं. आणि कोणत्या तरी कारणास्तव आपण सर्व जीवनाच्या भौतिक संकल्पनेमध्ये गुरफटलो गेलो आहोत. त्याचा विशुद्ध स्वरूपात त्याला आपली सर्व कर्म पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेमध्ये नियोजित करावायची असतात. तर त्याचं हे माहिती असतं की मला जे पण हे कार्य करायचे ते भगवंताच्या सेवेमध्ये मला ते करायचे आहे. म्हणून तो स्वतःला श्रीकृष्ण भावनाभावित कर्मामध्ये संलग्न करतो आणि अनुषंगिक व अस्थायी असणाऱ्या भौतिक इंद्रियाच्या कर्मापासून तो स्वाभाविकपणे अनासक्त होतो. तर तो काय करतो, तो कृष्ण भावनाभावित कर्मामध्ये लागतो. जसं आपण पाहिलं तर सुरुवातीला आपण जे कृष्ण भावना भावित होतात ते हळूहळू म्हणजे थोडंसं कधी भगवद्गीता ऐकली, कधी एक माळा केली, किंवा एक प्रवचन ऐकलं, किंवा युट्यूब वरती काही लक्ष, असं हळूहळू तो संलग्न होत राहतो. आणि जे भौतिक इंद्रियांचे जे कर्म आहेत, जसं मला काहीतरी जसं नेटफ्लिक्स बघायचं आहे, मूव्ही बघायचं आहे,
किंवा एनिथिंग म्हणजे जे आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी आहे त्यांच्यापासून तो लांब राहतो. तर हळूहळू अनासक्त. त्याला असं नाही की मला हे बघितलंच पाहिजे. आपण बघतो कधी-कधी काही लोकं इतके त्याच्यामध्ये गुरफटलेले असतात, की त्याच्यातून ते बाहेरच पडू शकत नाही. आणि त्याच्यामुळे हे जे जन्म मृत्यूचे जे हे चक्र आहे 84 लाख योनीचे त्याच्यामधून ते कधी बाहेर पडू शकत नाही. पण भक्ताला हे चांगलं माहिती असतं आणि म्हणून तो याच्यातून तो अनासक्त असतो. तो जाणतो की आपले भौतिक बद्ध जीवन हे भगवंताच्या परम नियंत्रणाखाली आहे म्हणून तो कोणत्याही प्रकारचे भौतिक प्रकृ प्रतिक्रियांमुळे विचलित होत नाही आणि त्याला सगळं माहिती आहे की जे काय होत आहे ते भगवंताच्या नियंत्रणाखालीच होत आहे. काही चांगलं होत आहे तर ते भगवंताच्या मुळे होत आहे आणि काही वाईट जरी झालं तर तो कधी विचलित होत नाही. ठीक आहे, कधी नुकसान झालं ठीक आहे, कधी कोण काही एनिथिंग कोणी अपमान केला एनिथिंग तर त्याला तो कधी विचलित नाही. सर्व प्रकारच्या भौतिक प्रक्रिया आपल्याला भगवत कृपेमुळे प्राप्त झाल्या आहेत असे तो मानतो. तर जे पण आहे भगवत कृपेमुळेच जे काही चांगलं वाईट जे आहे भगवत कृपेमुळे आहे. श्रीमद भागवताप्रमाणे जो परम सत्य ब्रह्म परमात्मा पुरुषोत्तम आणि श्री भगवान या 3 विविध स्वरूपांना जाणतो त्याला तत्वविद म्हटले आहे. आपल्याला माहिती आहे भगवानचे आपण आधी पण पाहिलं तर भगवंताचे 3 स्टेप्स मध्ये आपण भगवंताला जाणू शकता. कोणाला माहिती येते काय स्टेप्स आहेत भगवंताचे? भगवंताला आपण 3 स्टेप्स मध्ये समजू शकतो. एनीबडी? हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण माताजी. भगवान, परमात्मा आणि ब्राह्मण. व्हेरी गुड. तर हे तीन स्टेप्स आहेत. हे आधी पण आपण पाहिलं तरी पण जाणून मी रिपीट करतो की हे जे फंडाज आहेत आपले ते व्यवस्थित आपल्या डोक्यात बसत आहेत. तर भगवंतांना 3 स्टेप्स मध्ये समजू शकतो. श्रीमद भागवतामध्ये सांगितलं आहे हे ब्रह्मते परमात्मेती भगवानेती शब्देते. तर ब्रह्मन म्हणजे एक आहे जो भगवानला म्हणजे निराकार स्वरूप आहे, ब्रह्मन स्वरूप आहे, ज्योती स्वरूप आहे, त्याच्यामध्ये तो त्याला समजतो. दुसरा आहे परमात्मेती ब्रह्मेती परमात्मेती जो परमात्मा स्वरूपात जो समजतो की तो निराकार नाही, तो परमात्मा आहे आणि तो माझ्या हृदयामध्ये आणि सर्वांच्या हृदयामध्ये. आणि जो तिसरा आहे तो त्याच भगवंता. हे 3 वेगळे स्टेप्स आहेत. ब्रह्मेती परमात्मा आणि भगवान इति शब्द येतो. भगवंताच्या स्वरूपामध्ये भगवान एक साकार रूपात आहे. ते भक्तांचे आदान प्रदान करतात आणि म्हणजे जे भगवंताचे जे भक्त आहेत त्यांची काळजी घेतात. तर हे सगळं त्याला माहिती असतं. तर हे 3 स्टेप मध्ये फरक काय आहे तसं प्रभुपादजी बऱ्याच वेळेस एक उदाहरण देतात सूर्याचं. जसं सूर्यप्रकाश जर पडला तर आपल्याला समजतं की सूर्य आला आहे. मला खास म्हणजे माझ्या बेडरूमच्या बाहेर जाऊन किंवा घराच्या बाहेर जाऊन मला शोधायची गरज नाही खरंच सूर्य आलाय का. सूर्यप्रकाश पडला थोडासा लालिमा आली की आपलं समजतं हा सूर्य आला. पण त्याला त्याच्या वरचं जे ज्ञान आहे त्याचं हे आहे की तो ऍक्च्युअल जो आहे तो व्यक्ती तो सूर्याला पण बघतो. म्हणजे ह्याला फक्त सूर्यप्रकाशाबद्दल माहिती, पण दुसरा जो व्यक्ती त्याला हे माहिती आहे की हा प्रकाश सूर्यामधून येत आहे आणि त्याला ते जो सन प्लॅनेट आहे त्याच्याबद्दल माहिती. आणि जो तिसरा आहे त्याला हे माहिती आहे की या लोकांवर विवस्वान म्हणजे सूर्यदेव जे आपण 4थ्या अध्यायामध्ये जेव्हा जाऊया आपण तेव्हा त्याच्यामध्ये पाहूया भगवंतांनी हे भगवद्गीता पहिल्यांदा विवस्वानला सांगितली होती. जे सूर्यदेव आहे त्यांना सांगितलं. तर ते तिथले राजा आहेत. तर फक्त राजा नसतात ऑब्व्हियसली. जसं प्राईम मिनिस्टर तर मुंबईमध्ये आले. प्राईम मिनिस्टर तो एकटा येत नाही, त्याच्याबरोबर अफाट त्यांचे म्हणजे मिनिस्टर, त्यांचे सेक्रेटरी, त्यांचे ड्रायव्हर, सिक्युरिटी सगळे असतात. त्यांची प्रजा पण आहे तिकडे सूर्य लोकावर तिकडे. तर
हे 3 फरक आहेत. हा व्यक्ती जो आहे पहिल्या स्टेपवरती आहे. त्याला एवढं म्हणजे इथे एवढं डिटेल माहिती. सेकंड स्टेपवर जो परमात्मा स्वरूपात जाणतो त्याला थोडंसं जरा जास्त माहिती आहे आणि जो भगवान स्वरूपात समजतो त्याला माहिती आहे, की हां, हे जे आहेत भगवान श्रीकृष्ण हे याच ब्रह्मरूप स्वरूपात आहे आणि आपण जेव्हा भगवद्गीतामध्ये पुढे जाऊ, तेव्हा ते म्हणतील पण, की हे जे स्वरूप आहे ते पण माझंच माझ्यामुळे आहे ते. ब्रह्मेती, परमात्मेती आणि भगवानेती शब्द येते. तर हे ज्याला 3 हे स्वरूप माहिती आहे, तो तत्वविद त्याला म्हटलं आहे इथे. त्याला इथे तत्वविद इथे म्हटलं आहे इकडे. इथे शेवटी इथे प्रभुपादजी म्हणतात, की त्याला हे 3 स्वरूप माहिती आहेत, तो तत्वविद आहे इथे. तर जर आपण पाहिलं तर तो पहिला श्लोक होता आणि जो दुसरा श्लोक आहे, तो दोघांमध्ये म्हणजे 27 आणि 28 मध्ये एक जो आहे, जो अभक्त आहे, जो जो खूप आसक्त आहे. एक कर्म करतो पण खूप आसक्त आहे. आणि दुसरा जो आहे तो अनासक्त आहे. अटॅच्ड वर्कर आणि डिटॅच्ड वर्कर या दोघांचं स्वरूप सांगितलं. पहिल्यामध्ये अटॅच्ड वर्कर आणि सेकंड मध्ये डिटॅच्ड वर्कर. तर आता फरक काय आहे त्याच्यामध्ये, त्यांची जी डिझायर, ती जी इच्छा आहे, की मी कशासाठी काम करत आहे, दोघांमध्ये फरक काय? जो पहिला आहे तो स्वतःच्या प्रसन्नतेसाठी करतो आणि दुसरा जो आहे तो भगवंताच्या प्रसन्नतेसाठी करत आहे. आता सेकंड फॅक्टर त्याच्यामध्ये काय आहे, की त्याला हे वाटतं की जे पण करत आहे ते सगळं मी करत आहे. जो पहिला 27 वालामध्ये जो आसक्त आहे तो, आणि जो 28 मध्ये जो आहे अनासक्त आहे, जो भगवंताचा भक्त आहे, त्याला माहिती आहे जे पण होत आहे ते भगवंताच्या इच्छेने होत आहे, माझं त्यात काही नाहीये. मग जो आसक्त आहे त्याला त्याच्या स्वरूपाबद्दल त्याला काही ज्ञान नाही. आणि जो भगवंताचा भक्त त्याला माहिती आहे की मी भगवंताचा अंश आहे आणि भगवान मी नित्य दास आहे, हे त्याला माहिती असतं. आणि त्याला हे पण माहिती असतं की सर्व कंट्रोल भगवंताच्या हातात आहे. आणि याच्या उलट जो अभक्त आहे त्याला वाटतं की सगळं मी करत आहे. तो बरेच वेळेस कंट्रोल करायचा प्रयत्न करतो, ह्याला दाब त्याला दाब, किंवा काही सिच्युएशन आली की त्याला कसं चेंज करायचं. पण जे भगवंताची इच्छा नाही होणार तेच होणार, पण त्याला असं वाटतं मी काहीतरी चेंज करू शकतो. तर ते आहे. प्लस ह्याचं होतं काय, जो जो म्हणजे आसक्त आहे, तो प्रकृतीच्या गुणाने कंट्रोल होता, तर त्याच्यामुळे काय होतं की तो मोहित होतो आपण पाहिलं, आणि ते मोहित झाल्यामुळे त्याचं आणि भगवंताचं नातं आहे तो कम्प्लिटली विसरून गेला आहे. आणि याच्या उलट जो भक्त आहे त्याला भगवान कोण आहेत ते माहिती आहे, आणि त्याच्यामुळे तो या भौतिक कार्यामध्ये कधी तो लिप्त होत नाही. त्याला त्याच्यापासून तो लांब राहतो आणि जे पण होत आहे ते भगवंताच्या इच्छाने होत आहे हे त्याला माहिती आहे. तर ही दोघांमध्ये अटॅच्ड एक जो आहे 27 वाला आणि जो डिटॅच्ड जो आहे, त्याचं हे डिफरन्शिएशन आपल्याला दोघांमध्ये चांगलं बघायला भेटतं आपल्याला. तर ह्यात आता आपल्याला काय शिकलं पाहिजे, हे आपण भगवद्गीतामधून हे जे लेसन्स घेऊन आपल्या जीवनात कसं आपण, इट इज नॉट पॉसिबल की एक विदिन 1 नाईट आपण चेंज होऊ शकतो, पण या हे थोडे लेसन्स आपण घेतले आपल्या आयुष्यामध्ये, तर ह्याला कुठे आपण भले आपण एक 1% ने चालू करा, पण ते स्टार्ट केलं पाहिजे की हा चला ठीक आहे, मी खूप आसक्त आहे, पण मला हे चला ठीक आहे, मी थोडंसं आपली आसक्ती कमी केली पाहिजे. तर हे सगळे लेसन्स आपण आपल्याला भगवद्गीतेमधून घेतलेले पाहिजे. जसं भगवान सांगत आहे की अनासक्त राहायला पाहिजे आपल्याला. तर स्लोली इट इज नॉट इझी टास्क, बट आपल्याला प्रयत्न केले पाहिजे. याच मेसेज बरोबर मी ते थांबतो, आणि कोणाचे काही प्रश्न असतील आपण घेऊया. हरे कृष्णा. भगवद्गीता यथारूप की जय, श्री प्रभुपाद की जय. हरे कृष्णा.